पण कसे आहात सगळे? आज आपण आमच्या घरच्या पद्धतीनं मटण बनवूया। त्यासाठी हे अर्धा किलो मटण आहे। हे स्वच्छ मी पाण्याने धुवून घेते। थोडं जास्त धुवायचं नाही, नाहीतर ते मटणची चव जाते। त्यासाठी थोडं पाणी घालून धुणार आहे। हे धुवून झालेलं आहे मटण। इकडे एक साईडला पातेल्यामध्ये तेल घालूया फोडणीसाठी, मटण शिजवायसाठी। आम्ही पातेल्यामध्येच मटण शिजवतो, त्यामुळं हे आळणी पाणी चांगलं येते ह्याचं, आणि आमटी पण टेस्टी होते खूप। एक 2 कांदे आहेत चिरलेले, ते घालूया। हळद, मीठ आणि मटण गरम पाणी घालून एक बारीक गॅसवरती 40 ते 45 मिनिटांमध्ये हे शिजते मटण। कांदा भाजलाय इकडे। हे अगोदर हे आता यात येते मटण। आणि हे असं भांड्यात शिजवल्यामुळं छान शिजतंय, म्हणजे खाताना एक वेगळ्या प्रकारचे टेस्ट येते त्याला, आणि चवीला पण खूप छान होते। हे थोडंसं कुकरपेक्षा ह्याला जरा टाइम लागते। 40-अर्धा पाऊण तासमध्ये शिजते। हे बारीक गॅसवरती शिजायचं, त्यामुळं त्याची आमटी पण खूप टेस्टी होते। यात येते मीठ चवीप्रमाणे। तुम्ही केवढी आमटी करता तेवढी थोडं बघून मीठ घालायचं। हे थोडं तेलामध्ये फुलू द्यायचं आहे, म्हणजे एक 5 मिनिटं तरी तेलामध्ये शिजायला सोडायचं ह्याला, त्यामुळे नंतर लवकर शिजते। 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी असं प्लेट झाकून ठेवा बारीक गॅसवरती। ह्याला असं म्हणजे वाफ यायला पाहिजे, थोडं चांगलं हे तेलामध्ये शिजायला पाहिजे। त्यानंतर यात येते गरम पाणी। थोडं जास्त पाणी घालायचं नाही, थोडं घालायचं, त्यामुळे ते लवकर शिजण्यास मदत होते। नंतर आणि थोडं थोडं तुम्ही ॲड करायचं त्याच्यात पाणी। इकडं मी पाणी घातलं, जास्त घातलं नाही, थोडं घातलं। थोडं ह्या प्लेटवरती ठेवायचं, आणि थोड्या उशिराने हे गरम झालं की मग ते त्यात खाली होतं, त्यामुळे ते रस त्याचं आळणी पाणी होते ते जाड येते। गॅस फुल ठेवायचं नाही, लो फ्लेमवरती। एक 45 जेवढं मटण तुम्हाला समजते शिजलेलं आहे, त्यानंतर गॅस बंद करायचा। आता मसाल्याची तयारी करूया। हे शिजू दे मटण। इकडे तुम्ही बघू शकता, मी मसाल्यासाठी थोडी कोथिंबीर, खिसलेलं खोबरं ओलं, आणि तीळ, दालचीन, लवंग आणि वेलची आहे 4-5, आणि हे धने, जिरं, आलं, लसूण। सगळ्यात आधी कांदा भाजून घेऊया, थोडंसं तेल टाकून। आणि ओला एक कांदा घेतला, तो ह्या तव्यामध्ये भाजून घेणार आहे। भाजून हे वाटणामध्ये घालणार आहे। इकडे थोडंसं हे वाळलेलं खोबरं ते इकडे भाजून घेणार आहे। थोडासा तुकडा
वाळलेलं खोबऱ्याचं. हे असं थोडं भाजून घ्यायचं. त्यामुळे मटणाला छान फ्लेवर येते, स्मोकी फ्लेवर येते. आणि त्याचा कलर पण छान दिसते. झालेलं आहे भाजून नंतर खोबरं. थोडं कांदा पण खरपूस, एकदम खरपूस भाजायचा, त्यामुळं टेस्टी होते. इकडं आपला कांदा भाजून झालेला आहे. सोनेरी रंग येईस्तोपर्यंत भाजले मी छान खरपूस एकदम. आता हे खडे मसाले भाजून घ्या. सर्वात आधी तीळ, धने, जिरे हे सगळं मिक्स करून भाजून घ्या. असं छानपैकी भाजल्यामुळं कच्चा कच्चा वास येत नाही त्याला. हे पण झालेलं आहे आमचं भाजून. हे ओलं खोबरं आहे, 1 वाटी घेतलेलं होतं ते मी आता हे पण भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडं सगळं भाजून झालेलं आहे. हे खोबरं, हे ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हेच सगळ्याचं मी वाटण करून घेणार आहे. इथे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आपला मसाला तयार झालेला आहे. छान मिक्सरमध्ये असं फाईन पेस्ट करून घेतले. इकडे आपलं मटण शिजले की नाही बघूया, चेक करूया. हे अळणी पाणी किती छान आले बघा, जाड असं भांड्यामध्ये शिजवले की असं जाड पाणी येते. हे मुलांना खूप हेल्दी असते. हे पाणी तुम्ही प्यायला देऊ शकता मुलांना, लहान मुलांना. आपलं मटण शिजले की नाही बघूया, चेक करूया. हे बघा छान शिजलेलं आहे, छान शिजलेलं आहे आपलं मटण. हे आता इकडे एक साईडला रस्सा आणि एक साईडला मटण बनवूया. त्यासाठी मी इथं तेल घालते भांड्यामध्ये. आता जास्त तेल नाही घालायचं, ऑलरेडी आम्ही शिजताना तेल घातले. ह्या साईडला रस्स्यासाठी तेल घालते. इकडे मी बारीक कांदा चिरून घेतलाय, तो घालते फोडणीसाठी. यामध्ये सुद्धा थोडासा कांदा, कांदा भाजू दे. कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी तिखट म्हणजे मापाप्रमाणे 3 चमचे घालते. तुम्ही तुम्हाला जास्त जर तिखट पाहिजे असेल तर एक्स्ट्रा ॲड करू शकता. त्यात येते हा मसाला ऑलरेडी भाजलेला आहे, त्याच्यामुळे जास्त नाही भाजला तरी चालते. एक 5 मिनिटं तरी भाजायला पाहिजे. छान म्हणजे त्याला तवंग येते, कट येण्यासाठी हा मसाला भाजायला पाहिजे. इकडे मी हा पण कांदा भाजलेला आहे रस्स्यासाठी. यात येते मिरची पावडर, तुमच्या ह्याच्याप्रमाणे घालू शकता. मी 3 चमचे घालते. त्यामध्ये तेलामध्येच टाकायचं मिरची पावडर, त्यामुळं कलर छान येते. आणि हे मसाला भाजून घ्यायचा चांगलं. जरा 5 मिनिटं भाजून घ्या, त्यामुळे मसाल्याचा वास येणार नाही.
कच्चा कच्चा सारखा. हे थोडं ह्यात पाणी घालायचं आणि पाणी, त्यामुळं मटनला छान फ्लेवर येते, मटणाची टेस्ट येते, त्याला खूप छान लागते. तर आपले मटण घालूया याच्यात. याच्यामध्ये हे पण घालायचं, आणि पाणी पण ॲड करायचं. साधं पाणी आपलं घालायचं नाही, हेच पाणी वापरायचं याच्यामध्ये. असं एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलाय मटणाला. हे 5 मिनिटं झाकून ठेवलं ना, याला हे येते, कट येते. इकडं रश्श्याचा आपला मसाला पण भाजलेला आहे छान ना. आता ह्याच्यामध्ये हे अळणी पाणी ओतून घेऊया. आणि एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आपला रस्सा पण रेडी झाला आहे. हे थोडं उकळल्यानंतर याला हे येते, कट येते. इकडे तुम्ही बघू शकता आपलं मटण तयार झालेलं आहे, छान त्याला कलर आला आहे. आणि इकडे आपला रस्सा पण तयार झाला आहे, त्याला पण छान कलर आलेला आहे. सर्व करूया. असं मटण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान टेस्टी होते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की कसं झालं मटण. इकडे मटण आपलं तयार आहे, इकडे रस्सा तयार आहे, इकडे गरम गरम आपली ज्वारीची भाकरी टाकून घेतलेली मी आत्ताच 2-4 मटणासाठी, त्या पण तयार आहेत. इकडे आपला अळणी पाणी तयार आहे. परत इकडं भात, पांढरा भात तयार आहे. आपलं मटण थाली तयार झाली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.